बोला हा मुलींना आणला एकटी झाली फिरायला. स्पेशल जेवण आहे का आज? नमस्कार मंडळी, मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज मी इथे आलेली आहे माझ्या माहेरी म्हणजे नागोठण्याला आलेली आहे. नवरात्रीचा पंचमीचा दिवस आहे आणि मी इथे आमच्या कुलदेवतांच्या दर्शनासाठी आले, म्हणजे माहेरच्या कुलदेवतांच्या दर्शनासाठी आली इकडे मी. तर आमच्या त्या गावामध्ये बऱ्याच ठिकाणी कुलदेवते बसले, तर तिकडे पण मी दर्शन जाणार आहे. आणि दुपारचे कुलदेव दाखवले ते तेरडे कुटुंबातले होते आणि त्याच्यानंतर अजून पण 2-3 ठिकाणी जाणार आहे. तर तिथे मी आता आलेली आहे आमच्या देवळातल्या गावातली जी मुख्य देवी बसते, तर तिथे आली दर्शनाला मंदिरामध्ये. आमच्या गावच्या मंदिरामध्ये जी देवी बसते तर तिथे दर्शन आले. बघा मस्त सुंदर देवी आहे. पहिले इथे आली मी मंदिरामध्ये ओटी भरायला आणि त्याच्यानंतर मग आमच्या कुलदेवीची ओटी भरते. तर सगळीकडे दर्शन करून आल्यानंतर दाखवते अजून पण बरेच ठिकाणी डान्स वगैरे तुम्हाला पाहायला मिळेलच. तर चला. गावचं मंदिर आहे म्हणजे हे हनुमान मंदिर आहे. तर इथे श्री हनुमान, शिव, गणेश, विठ्ठल मंदिर असे 4 देवतांच्या मूर्ती आहेत. मारुतीचं मंदिर आहे आणि इकडे विठ्ठल रखुमाईचे मस्त सुंदर अशा बघा मूर्त्या सजवल्यात. माहेरचे कुलदेवते आहेत वारगे कुटुंबांचे. तिकडे आमच्या काकांच्या घरी आलो मी. बाजूलाच घर आहे काकांचं. हा निलेश होत आहे काकांचा मुलगा आहे माझा. आणि आता आरतीला गँग आले सगळे आहे ना चिल्ड्रन. अरे वा मस्त वाजते ढोलकी भारी. आता मी इथे आले गोरे कुटुंबांचे देवांचे दर्शन आले. गोरे कुटुंबांचे देव आहेत ही मामी आहेत आमची. आणि कोण सुनबाई का तुझी? हिची बाई सुयोची बायको. अच्छा. आणि आजीबाई आमची तर सगळे ओळखतात. आजीबाईला फेमस आहे आमची आजीबाई. हां. आणि मामा दाखवते ज्यांच्याकडे देव आहेत ते दाखवते. हा मामा आहे आमचा शरद मामा, यांच्याकडे देव बसलेत.
आज सुनील मामा आहे आणि मामी आहे. जागरण करतात. आणि हा मोक्ष आहे. मामा इथं स्टॉप राहिला. शूटिंग करते, फोटो नाही काढत मी. बोल काहीतरी. चालेल बोलते. चला पटकन पाय पडते दर्शन. बरोबर आहे. तुला दिसला का काय? ना छान मस्त वाटतात. पण ते मस्त पडले छान आहे. कोणी? हा काय? आमच्यासोबत नव्हता. आता बरी आहेस ना?
ये झोप झोप इथं झोप. अरे झोप रे. काला काला वांडर, काला पण आहे आणि पांढरा पण आहे, है ना. काला बोका, बोका आहे का मांजर आहे तू? हां, माझ्याकडे आला काय मस्ती करायला? मस्ती करायला. लात मारतो, लात मारतोस. म्याव काय म्याव फुट. ही पानं फुलं काढलीत मी. कढीपत्त्याची पानं आहेत, आळूची पानं आहेत, ही थोडीशी भजीला काढली ती. आणि ही जास्वंदीची फुलं आहेत, ती थोडी सुकलीत पण ठीक आहे, मला तेलासाठीच पाहिजे, तेल बनवण्यासाठी पाहिजे. आणि या जास्वंदीची पानं आहेत, ॲलोवेरा आहे आणि माक्याचं हे आहे काय बरं झाड म्हणजे रोपटी आहेत सगळी, पण ती मला पानच लागणार आहे त्याची. ॲक्च्युली सगळ्यांचं तेल बनवायचं आहे आता. त्याच्यामध्ये अजून वड्याची पारंब्या पाहिजेत आणि अजून काहीतरी पाहिजे. तर हे सगळं आता इथून मी घेऊन चालले, कारण आमच्याकडं काही सगळ्या गोष्टी मिळत नाही. त्याच्यामुळे इथून सगळं घेऊन आता नंतर मी घरी जाऊन तेल करणार आहे केसांसाठी. ते दाखवीन मिनी ब्लॉगमध्ये वगैरे कसं तेल बनवणार आहे याचं ते. इकडे आम्ही आलो आहे वहिनींच्या घरी, म्हणजे आमचे वारगे कुटुंबातले आहेत. तर नवीन घर बांधले त्यांचे, तो दाखवते तुम्हाला. मस्त छान घर बांधले. इकडे किचन वगैरे आहे आणि इकडे बेडरूम आहे. छान आहे, मस्त घर आहे वहिनी, छान आहे एकदम. पाठीमागं पण आहे का हे? वा भारी आहे, मस्त एकदम छान आहे, मस्त वाटते. पहिले म्हणजे कसं एकदम 2 रूम होते ना इकडे साईडला, हे एकदम हॉल मोठाच्या मोठं छान वाटते. ते ओटी पण मस्त वाटते. आपल्याकडे जेव्हा प्रोग्राम असेल ना तर ते हा भारी झालं एकदम, घरात छान असं वाटलं पाहिजे ना, मस्त झालं. तर चला आता मी जेवायला बसते. जेवणामध्ये आहे वालाची आमटी, चण्याची भाजी, भजी आहे आणि गुलाबजाम पण आहे तिकडे, आणि भात आणि पापड. तर जेवते आणि आता निघते, सगळं पॅकिंग झालंय माझा. तर चला आता जायची वेळ झाली माझी, म्हणजे आज दुसरा दिवस आहे आणि आता मी निघणार आहे. जेवण वगैरे झालं माझं आणि आता मी निघते घरी जायला. तर माझे एक चुलत भाऊ आहेत, ते आले दर्शनाला. त्यांच्यासोबत मी नागोठण्यापर्यंत जाते. तिथून ट्रेननी, नंतर डहाणू ट्रेननी, तिथून नंतर ट्रेननी पनवेलला जाईन आणि पनवेलवरून डहाणू ट्रेननी भिवंडीला जाईन. पाऊस खूप पडतो आहे, बघू आता कसा प्रवास होतो ते मिनी ब्लॉगमध्ये पाहायला मिळेलच. पण आता हा ब्लॉग मी इथे एंड करते. काल आली मी इथे दर्शनाला, सगळीकडे दर्शन घेतला आणि मस्त वाटलं, छान वाटलं. सगळीकडे दर्शन घेतलं, म्हणजे सगळेच आमचे ॲक्च्युली आलेले आमच्या इथे कुलदेवते दर्शन घ्यायला. आणि सगळ्याच गावामध्ये जे कुटुंबातले देव होते तर त्यांच्याकडे पण सगळीकडे दर्शन घेतला. सगळ्यांच्या भेटीगाठी पण झाल्या, मस्त मजा आली. नाचायला पण भेटलं थोडंफार. मंडळी, कालपासून जो ब्लॉग केला आहे मी नवरात्राचा, तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय मंडळी.